आमचं लग्न हा राजेश्वरिकांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न नसून आमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे आणि त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही कोणालाही दिला नसताना तुम्ही परस्पर आमच्या लग्नाचा निर्णय कसा घेऊ शकता? एक आई म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आई म्हणून? पण तुमचा मुलगा म्हणून आम्ही हा अधिकार तुम्हाला दिलेला नाहीये. विक्रम, तुम्हाला असं बोलण्याची वेळ आमच्यावर येईल असं आम्ही कधी विचारही केला नव्हता साहेब. तुम्ही जर तुमचं कर्तव्य योग्य रीतीने पार पाडलं असत तर नील भैयांना आज हे घर सोडून जाण्याची वेळ आली नसती. तोंड सांभाळून बोला विक्रम. एक मुलगा म्हणून आम्ही तुमचं वाटेल ते ऐकून घेत असलो तरी याचा अर्थ असा नाही की तुम्ही आईपणाबद्दल बोलत राहावं. तुम्ही आई आहात ही गोष्ट आम्ही नाकारत नाहीच साहेब. फक्त तुम्ही आमच्या आणि नील भैयांच्या आई नसून फक्त भैया साहेबांच्या आई आहात. साक्षी, आजपर्यंत मी धोक्याचं आयुष्य जगत आलोय, पण मला त्याची कधीच पर्वा नव्हती. पण आता ते शक्य नाही, कारण तुझी जबाबदारी आता माझ्यावर आहे आणि आपल्या दोघांसाठी इथे थांबणं सेफ नाहीये. इथून आपण लवकरात लवकर निघायला पाहिजे. इथे म्हणतो आपण हा देशच सोडून जाऊया. तो तुला शहराबाहेर नेण्याचा प्रयत्न करेल तरी घाबरायचं कारण नाही. आपण एक गोष्ट लक्षात घे, जर त्याने हा देश सोडायचा प्रयत्न केला तर मात्र काहीतरी कारण काढून त्याला अडव. कारण जर त्याने ह्या देशाची सीमा ओलांडली तर मात्र त्याला ट्रेस करणं डिफिकल्ट होईल. नाही नाही राज. वंदुरे सदा लक्ष्मी अरुंधती शैव कुरुतां स्वस्तिरे सदा कस्तुरी तिलकमललाटपटले वक्षस्थले. मला वाटलं होतं तू पूर्ण विचार करून माझ्याकडे आलीस की जो काही निर्णय घे त्यात तू मला साथ देशील, पण तू अजूनही तुझ्या मनस्थितीत आहेस. साक्षी, तुला आता तुझ्या घरच्यांना विसरलं पाहिजे. राष्ट्र शक्य नाहीये. मी तसं तुला विसरू शकत नाही, तसं माझ्या घरच्यांना सुद्धा नाही विसरू शकत. नील भैयांना आजच डिस्चार्ज मिळतोय आणि आम्ही त्यांनाच घ्यायला तिकडे चाललोय. चला, आमची चिंता मिटली. येतो आम्ही. अजून एक गोष्ट सांगायची होती बहिणी. नील भैयांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना आणि रागिणी बहिणीला घेऊन आम्ही आपल्या घरी येणार. आनंदाची गोष्ट आहे, पण साईमा आणि रणवीर राजेंना याची कल्पना दिली आहे तुम्ही? नाही, कारण नील भैया आणि रागिणी बहिणींना समोर बघून साईमांना आणि भैया साहेबांना त्यांच्याबद्दल किती आत्मीयता वाटते ते आम्हाला जाणून घ्यायचंय. सुखकर्ता दुःखहर्ता वरदा विघ्नाची नुरवे पुरवे प्रेम कृपा जयांचे सर्वांगी सुंदर उतिशेंदुराची कंदी दळके माळ मुग्धा पोरांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पुरती. हे बघा, थांबा. महेशसाहेब, नील भैया तुमचे सख्खे भाऊ. आमच्या भावाबद्दल आम्हाला वाटणाऱ्या आत्मीयतेचं प्रदर्शन करायची आम्हाला गरज वाटत नाही. आणि त्याचबरोबर नील राजांना आमच्यापेक्षा जिच्याबद्दल जास्ती आत्मीयता वाटते त्या रागिणीचं इकडे येणंही आम्हाला मान्य नाही. त्यावेळी जे काही घडलं त्याचे एकमेव साक्षीदार आम्ही होतो. त्यामुळे काय खरं आणि काय खोटं हे फक्त आम्हाला माहिती आहे. तरी तुम्हाला जर वाटत असेल की आमचं वागणं चुकीचं आहे तर मोठ्या मनानं आम्ही हिला या घरात प्रवेश द्यायला तयार आहोत. पण तत्पूर्वी नीलराजांच्या आजारपणात रागिणी त्यांना सोडून गेली होती हे तिला मान्य करावं लागेल. आणि परत आल्यावर आमच्यावर जे तिने आरोप केलेत ते सगळे खोटे आहेत तेही तिला मान्य करावं लागेल. आणि सगळ्यांसमक्ष साईमांची माफी मागावी लागेल. काय तयारी?